कधी कधी सत्य लपवण्यासाठी माणसं इतकी गुंतागुंतीची खेळी खेळतात की ते गुन्हेगार वाटतात. पण खरा गुन्हेगार कोण? ही कथा आहे दोन तरुण मुलींची, श्रुती आणि खुशीची, ज्या आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जातात. एका मर्डर मिस्ट्रीमध्ये जेव्हा डिजिटल पुरावे, पोलिसांची ओळख आणि वैयक्तिक स्वार्थ एकमेकांमध्ये मिसळतात, तेव्हा उलगडते एक अशी कहाणी जी शेवटपर्यंत तुमचं लक्ष खिळवून ठेवते. तर मंडळी, आज आपण मराठी चित्रपट लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचे एक्सप्लेनेशन करणार आहोत. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते खुशी नावाच्या एका मुलीपासून, जी एक व्लॉगर असते. आपल्या प्रेक्षकांच्या कमेंट्समुळे ती आपल्या दैनंदिन आयुष्याचे व्हिडिओ बनवून त्यांना दाखवू लागते. ती आपल्या प्रेक्षकांना सांगते की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी ती खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा आणि ताज्या हवेत श्वास घेण्याचा आनंद घेते. त्यानंतर अंघोळ करून नाश्ता करून ती आपल्या दिवसाची सुरुवात करते. नंतर ती फिरायला घराबाहेर जाते. तिथे ती छान छान व्हिडिओ बनवते, फोटो क्लिक करते आणि एका अकॅडमीत जाऊन अभिनय आणि नृत्याचा सरावही करते. संध्याकाळी ती आपल्या पार्ट टाइम नोकरीसाठी पोहोचते. स्ट्रगलर अभिनेत्री असल्यामुळे तिला फ्लेक्सिबल वेळेची नोकरी हवी होती, ज्यामुळे ती वीकेंडला एक लॉजिस्टिक कंपनीत पार्ट टाइम जॉब करते आणि नंतर तिथून थेट घरी परतते. घरी आल्यावर ती आपल्या प्रेक्षकांना सांगते की तिने एका वेब सिरीजसाठी ऑडिशन दिलं होतं, पण अजून तरी तिकडून कुठलाही रिस्पॉन्स आला नाही. ती म्हणते की नवीन कलाकारांचं आयुष्य असंच संघर्षमय असतं. इतक्यात आपण तिथे तिची रूममेट श्रुतीला पाहतो. खुशी तिच्याकडे जाते. त्यावेळी खुशी काही कागदपत्रांचं काम करत असते. खुशी तिला प्रेक्षकांना हाय बोलायला सांगते आणि तिच्याशी थोडं बोलून ती आजचा ब्लॉग संपवते. ती शेवटी प्रेक्षकांना सांगते की अशा प्रकारे माझा एक दिवस जातो आणि त्यानंतर ती व्हिडिओ कट करून एडिट करते आणि अपलोड करते. थोड्याच वेळात ती पुन्हा आपल्या मैत्रिणीकडे श्रुतीकडे जाते आणि बघते की ती खूपच अस्वस्थ आहे. विचारल्यावर श्रुती सांगते की ती काही कागदपत्र एकत्र करून त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर ते इन्शुरन्सचे पेपर असतात. श्रुती चिंतेत असल्याचं पाहून खुशी तिला म्हणते की चल, आपण थोडं फ्रेश व्हायला बाहेर फिरायला जाऊ आणि येताना आईस्क्रीम देखील खाऊया. ती श्रुतीला आनंदी वाटावं म्हणून तिला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जाते. आता या दोघी एका ठिकाणी बसलेल्या असतात आणि त्यांच्या संवादातून आपल्याला कळतं की काही दिवसांपूर्वीच श्रुतीच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे ती खूप चिंतेत आणि दुःखी होती. तिची आई आणि लहान भाऊ यांची जबाबदारी आता पूर्णपणे श्रुतीवर आली होती. काही वेळापूर्वी श्रुती आपल्या वडिलांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे कागदपत्र तपासत होती, जेणेकरून त्या पॉलिसीमधून त्यांना इन्शुरन्सचे पैसे मिळू शकतील आणि जर हे पैसे मिळाले तर त्यांच्या कुटुंबाला थोडासा आर्थिक आधार मिळू शकेल. त्यामुळे ती त्या कागदपत्रांमधले नियम वाचत होती. पण इन्शुरन्स पॉलिसी ऑफिसमध्ये खूपच अडचणी येत होत्या. ते सतत नवीन नवीन डॉक्युमेंट्स मागत होते आणि सारखी धावपळ लावत होते. हे सगळं पाहून खुशी तिच्या मैत्रिणीला धीर देते. ती म्हणते, आता तुला मजबूत बनून हे सगळं हाताळावं लागेल. टेन्शन घेऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे आणि सगळं काही ठीक होईल. खुशी सुद्धा आपल्या कुटुंबापासून दूर मुंबईत अभिनेत्री बनण्यासाठी आलेली असते आणि तिच्याही आयुष्यात खूप स्ट्रगल सुरू असतो. तिलाही आपल्या कुटुंबाची आठवण येते आणि तीही थोडीशी इमोशनल होते. श्रुती सुद्धा ह्या फिल्म इंडस्ट्रीत काम करत असते. ती एक लेखिका असते, त्यामुळे तिलाही या क्षेत्रातल्या संघर्षाची पूर्ण कल्पना असते. तीही खुशीला चांगल्या शब्दात धीर देते. या प्रसंगातून आपल्याला हे लक्षात येतं की या दोघी एकमेकींच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. पुढच्या सीनमध्ये आपण एका मुलाला पाहतो, जो एका चहाच्या टपरीवर येतो आणि सिगारेट ओढत असताना रवी एजन्सीबद्दल चौकशी करतो. म्हणजे जिथे नोकरी मिळते अशा एका एजन्सीबद्दल तो विचारतो. मग तो चहावाला थोडं विचार करतो आणि नंतर त्याला आठवतं की समोरच्या गल्लीतच त्याचा ऑफिस आहे. तो सांगतो, तुम्हाला तो तिथे सापडेल. मग तो मुलगा तिथे पोहोचतो आणि तिथे काम करणाऱ्या रवी नावाच्या माणसाकडे जाऊन म्हणतो, सर, माझं नाव रोहित चव्हाण आहे. मी नुकताच मुंबईला आलोय आणि मला नोकरीची गरज आहे. रवी त्याला त्याचा अनुभव आणि पात्रतेबद्दल विचारतो. रोहित म्हणतो, सर, मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि मला खूपच जास्त नोकरीची गरज आहे. मग रवी त्याच्याकडे सीव्ही मागतो. तेव्हा रोहित सांगतो की सर, मी सीव्ही घेऊन आलो नाही. सीव्ही मी अजून तयार करत आहो. खूप विनंती केल्यावर रवी म्हणतो, पहा, मी तुला इथून एका इंटरव्ह्यूला पाठवू शकतो, पण नोकरी मिळेलच याची हमी नाही. इंटरव्ह्यू क्रॅक करून नोकरी तुला मिळवावी लागेल. ओके, मग 2 दिवसांनी तुझे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन परत इथे ये. थँक्यू असं म्हणत रोहित तिकडून निघून जातो. यानंतर सीन खुशीकडे वळतो. ती आपल्या प्रेक्षकांसाठी लाईव्ह स्ट्रीमिंग करत असते. ती सांगते, हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे जुहू बीचवर आले आहे आणि मी नोटीस केलं की आता 10 मिनिटांमध्ये मुंबईचा प्रसिद्ध सनसेट होणार आहे. म्हणून मला वाटलं की हा सुंदर क्षण मी तुमच्याबरोबर शेअर करावा. मग ती आपला कॅमेरा सेट करू लागते, पण कॅमेरा फ्रेममध्ये काही ऑब्स्टॅकल दिसत होते, म्हणून ती समोर जाऊन ते हटवायला लागते. तेव्हाच तिला तिथे एक बॅग सापडते. त्या बॅगमध्ये ती पाहते
काही फोडं, वॉलेट आणि काही इतर वस्तू असतात. ती आजूबाजूच्या लोकांना विचारते की ही बॅग त्यांची आहे का, पण सगळे सांगतात ही बॅग आमची नाही. मग खुशी आपल्या प्रेक्षकांना म्हणते, पहा गाईज, कुणीतरी आपली बॅग इथे विसरून गेला आहे. मला तिकडे वॉचमन दिसतोय. चला आपण ही बॅग त्याच्याकडे देऊ. ज्याची ही बॅग आहे तो इथे येऊन ती परत घेऊन जाईल. लाईव्ह व्हिडिओ करत करत ती त्या वॉचमनकडे जाते आणि त्याला सांगते, इथे कोणीतरी आपली बॅग विसरला आहे. कृपया ही बॅग सांभाळून ठेवा आणि जो कोणी ती मागायला येईल त्याला देऊन टाका. पण वॉचमन म्हणतो, मॅडम तुम्हीच ती परत करा ना. खुशी म्हणते, अरे मला काय माहिती ही बॅग कुणाची आहे. तुम्हीच ती सुरक्षित ठेवा. कोणी आलं तर त्याला परत देऊन द्या. वॉचमन मग म्हणतो, मॅडम आता माझी ड्युटी संपत आली आहे. दुसरा माणूस येईल, त्याला काहीच माहिती नसेल. मी सांगूही शकत नाही की तो नीट बॅग सांभाळून ठेवेल की नाही. त्यामुळे मी खात्री देऊ शकत नाही की ही बॅग तो योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचवेल. हे सगळं ऐकून खुशी ठरवते तीच त्या बॅगच्या मालकाला शोधून बॅग त्याच्याकडे पोहोचवेल. मग ती त्या बॅगकडे पाहू लागते. बॅगमध्ये एक वॉलेट आणि काही वस्तू असतात, पण त्या बॅगमधून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी काहीही नसतं. वॉलेटमध्ये पैसे सोडता काहीच नसतं. पण तेवढ्यात तिला बॅगमध्ये एक बिल्डिंग मेंटेनन्सची रिसीट सापडते. त्यावर नेहरू नगरचा पत्ता लिहिलेला असतो. मग काय, खुशी लगेचच त्या पत्त्यावर पोहोचते. ती तिथल्या एका दुकानात जाऊन रिसीटवर लिहिलेलं रोहित चव्हाणचं नाव घेऊन विचारते, या नावाचा व्यक्ती इथेच राहतो का? आता मंडळी, हा तोच रोहित चव्हाण आहे ज्याला आपण नुकतीच नोकरीच्या शोधात पाहिलं होतं. मग तो दुकानदार सांगतो, हो मॅडम, रोहित सर तर इथेच या बिल्डिंगमध्येच राहतात. तेव्हा तो दुकानदार म्हणतो, तुम्ही ही बॅग इथेच ठेवा. रोहित सर आल्यानंतर मी त्यांना देईन. पण खुशी म्हणते, नाही नाही, मी सध्या लाईव्ह स्ट्रीम करत आहे, त्यामुळे मीच ही बॅग त्यांना देईल. मग तो माणूस म्हणतो, ठीक आहे, आणि आपल्या मुलीला सांगतो, बेटा या दीदीसोबत बिल्डिंगमध्ये जाऊन रोहित दादाचा रूम दाखव. तेव्हा ती छोटी मुलगी खुशीसोबत लाईव्ह शूटिंग करत करत त्या रूमपर्यंत पोहोचते. त्या फ्लॅटची बेल वाजवते, पण कोणताच प्रतिसाद मिळत नाही. खुशी त्या मुलीला म्हणते, बेटा तू हा मोबाईल धर आणि इथे जे काही चाललंय ते शूट कर. मी पाहते आत कोण आहे का. मग खुशी जोरात आवाज देऊ लागते. ती दार ठोठावते आणि तेवढ्यात दार उघडतं, म्हणजे दार लॉक नव्हतं. तेव्हा त्या दोघी आत जातात, पण अचानक खुशीचा पाय कुठल्याशा वस्तूला लागतो आणि ती खाली पडते. पण मंडळी, आता समोरचं दृश्य पाहून खुशीचा थरकाप उडतो, कारण तिथे रोहित चव्हाणचा खून झालेला असतो. त्याचा मृतदेह तिथेच पडलेला असतो. आता तिथून कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते रोहितच्या गावात. आपण त्याला एका पार्टीमध्ये नाचताना पाहतो. तिथे काही जण दारू पिऊन मजा करत असतात. डान्स संपल्यानंतर गावातील काही जण एकत्र बसून दारू प्यायला लागतात. पण त्यातला एक माणूस दारू प्यायला नकार देतो. तो म्हणतो, डॉक्टरांनी मला दारू पिऊ नको असं सांगितलंय, नाहीतर माझे लिव्हर खराब होईल आणि माझा जीवही जाऊ शकतो. बाकीचे लोक मात्र दारू प्यायला लागतात आणि मग थोडं जबरदस्ती करून त्याला सुद्धा दारू पाजतात. तेवढ्यात काही अंतरावरून गावचे सरपंच हे सगळे पाहत असतात. त्यांचं नाव असतं दादासाहेब थोरवे. हे पाहून सरपंच लगेचच रोहितला बोलवतात. रागवून विचारतात, तू त्या माणसाला जबरदस्ती का दारू पाजतोयस? जर तो माणूस मेला तर त्याच्या कुटुंबाचं काय? तेवढ्या थोड्या अंतरावर त्या माणसाची पत्नी आणि मुलगी उभ्या असतात. रोहित गुपचूप त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना एक दारूची बाटली देतो. मग तो परत सरपंचाजवळ येतो. सरपंच विचारतात, तुमचं काय चाललंय हे? रोहित सांगतो, अण्णा, ती प्रकाशची बायको आहे. त्याच्या उपचारावर खूप पैसे खर्च झाले आहेत आणि आता त्यांच्यावर खूप मोठं कर्ज चढलं आहे. सध्या ते डॉक्टरचं बिलही भरू शकत नाही. म्हणून जर प्रकाश दारू पिऊन मरण पावला तर त्याच्या मेडिकल इन्शुरन्सचे सर्व पैसे त्याच्या पत्नीला मिळतील. पण लाखो रुपयांमुळे त्याच्या पत्नी आणि मुलीचा फायदा होईल. खरं तर त्या पैशांमध्ये रोहितचंही कमिशन होतं, त्यामुळे तोही या सगळ्या प्रकारात सामील होता. आता सरपंच रागून त्याला म्हणतो, डॉक्टरांनी त्याला दारू पिऊ नको असं सांगितलं, तरी सुद्धा तुम्ही लोक जबरदस्ती त्याला दारू पाजून मारून टाकणार का? आणि यात तूही सामील आहेस, म्हणजे तुलाही भरपूर पैसे मिळणार आहेत. रोहित म्हणतो, अण्णा, अशी काही गोष्ट नाही, मी फक्त त्यांना मदत करत होतो. तेव्हा सरपंच अजून चिडून म्हणतो, तू माझा रिलेटिव्ह आहे म्हणून मी तुला माफ करतोय, पण पुढच्या वेळेपासून हे सगळे धंदे बंद कर. कधी माझं नाव सुद्धा या प्रकरणात आलं तर माझी खूप मोठी बदनामी होईल. रोहित घाबरून म्हणतो, नाही नाही अण्णा, आता मी पुन्हा कधी असं काही करणार नाही. पण त्याचवेळी सरपंचाचा ड्रायव्हर फैजल या सगळ्या गोष्टी ऐकतो. तो दुसऱ्याच दिवशी रोहितला भेटतो, त्याला चहा प्यायला घेऊन जातो आणि म्हणतो, माझे वडील खूपच आजारी आहे. त्यांचं आयुष्य आता काही दिवसांचंच उरलेलं आहे. त्यांच्या उपचारासाठी माझे खूप पैसे खर्च झाले आहेत. तू जसं त्या दारू पिणाऱ्या काकांसाठी केलं तसं माझ्या वडिलांसाठी काही करशील का? इन्शुरन्सच्या माध्यमातून पैसे मिळवून देऊ शकशील का? रोहित म्हणतो, नाही, तसं शक्य नाही, कारण तुझे वडील आता खूप वृद्ध झाले आहेत. या वयात आपण त्यांचा इन्शुरन्स काढू शकत नाही. इन्शुरन्स खूप आधी काढावा लागतो, तेव्हा जर असं काही झालं तर पैसे मिळतात. पण तेवढ्यात रोहितला एक कल्पना येते आणि तो म्हणतो, थांब, मला एक गोष्ट आठवली आहे. जर तुझ्या वडिलांचा अपघात झाला
तर तुला दुसऱ्या पॉलिसीमधून पैसे मिळू शकतात. रोहित त्याला म्हणतो, ज्या दिवशी तुझ्या वडिलांचं निधन होईल त्याच दिवशी कोणालाही कळायच्या आधी मला लगेचच फोन कर. एक आठवड्यानंतर फैजलच्या वडिलांची तब्येत अचानक खूपच खराब होते आणि आजारामुळे त्यांचं निधन होतं. काही लोक त्यांना भेटायला फैजलच्या घरी येतात, पण फैजल त्यांना त्याच्या वडिलांना पाहू देत नाही. तो म्हणतो की त्याचे वडील जिवंत आहेत, फक्त हॉस्पिटलमध्ये नेलं की ते बरं होतील असं सांगून तो सगळ्यांना घराबाहेर घालवतो. यानंतर तो ताबडतोब रोहितला बोलवतो. दोघे मिळून फैजलच्या वडिलांना रिक्षामध्ये घालतात आणि हॉस्पिटलकडे जात असताना मुद्दाम एक जोरदार अपघात घडवून आणतात. म्हणजे एक मोठा अपघात घडल्याचं नाटक करतात आणि दाखवतात की त्या अपघातात फैजलच्या वडिलांचा मृत्यू झाला. हे सगळं ते ॲक्सिडेंटच्या इन्शुरन्स पॉलिसीमधून पैसे मिळवण्यासाठी करत होते. 2 दिवसांनी इन्शुरन्स इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर शरद दीक्षित त्यांच्या घरी येतो. तो सगळे कागदपत्र आणि पॉलिसीज तपासतो, कारण या लोकांनी 20 लाखांचा मेडिक्लेम केला होता. जेव्हा ही बातमी सरपंचाला कळते तेव्हा तोही ताबडतोब फैजलच्या घरी येतो. रोहित आणि फैजल सरपंचाला पाहून थोडं घाबरतात की त्यांचा प्लॅन कुठे बिघडेल का. पण सरपंच त्या ऑफिसर शरदला म्हणतो, आपण आमच्या गावात पहिल्यांदाच आलात तर जरा आमचं गाव फिरून बघा. मी तुमच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था करतो. त्यानंतर तुम्ही आरामात कागदपत्र तपासून बघा आणि सर्व काम झाल्यानंतर या लोकांना पैसे देऊन टाका. आता ऑफिसर निघून गेल्यानंतर सरपंच त्यांना दोघांना जवळ बोलावतो आणि म्हणतो, तुम्ही दोघं नक्की काय करतायत हे सगळं मला माहिती आहे. माझं नीट ऐका. हे पोलीस आणि ऑफिसरची बाजू मी बघून घेईन, पण फक्त यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते मला सांगा. तेव्हा फैजल घाबरत म्हणतो 20 लाख आणि त्यातील 8 लाख रोहितचे आहेत, त्याचं कमिशन. पण आता सरपंच म्हणतो, जसं तुमच्याकडे पॉलिसीचे पैसे येतील तसेच हे 20 लाख घेऊन सरळ पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचवा, नाहीतर तुमचा हा सगळा खेळ मी पोलिसांना सांगून टाकेन. मुळात हे दोघंही पैसे स्वतःकडेच ठेवणार होते, पण आता त्यांना नाईलाजास्तव सरपंचालाही वाटा द्यावा लागणार होता. पण रोहितला हे सगळं अजिबात आवडलं नव्हतं. काही दिवसांनी त्यांना इन्शुरन्स ऑफिसकडून 20 लाखांचा चेक मिळतो. ते हा चेक जमा करून पूर्ण पैसे काढून घेतात. आता रोहित फैजलला म्हणतो, इतके सगळे पैसे आपण रिक्षामधून नेऊ शकत नाही. जर कोणाला समजलं तर हे पैसे चोरी होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण एक स्पेशल कार बुक करू आणि त्यात बसून हे पैसे घेऊन पक्षाच्या ऑफिसला जाऊ. मग ते कार बघायला जातात आणि जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा रोहित चालाकीने त्या पैशांच्या बॅगेची अदलाबदली करतो. फैजलला तिथे थोडा वेळ थांबायला सांगून रोहित म्हणतो, मी बाथरूमला जाऊन येतो, आणि मग तो तिथून ती बॅग घेऊन निघून जातो आणि परत येतच नाही. थोड्या वेळानंतर फैजल त्याची वाट पाहतो. मग त्याला शोध लागतो, पण रोहित कुठेच सापडत नाही. त्याच्याकडे जी बॅग होती तो ती उघडून पाहतो, पण त्यात दगड असतात. म्हणजे आता त्यालाही समजतं की रोहित ही सगळी रक्कम घेऊन तिकडून पडून गेला आहे. आणि यानंतर आता आपल्याला मुंबईच्या पोलीस स्टेशनचं दृश्य दाखवलं जातं. इथे आपल्याला एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि एक मोठ्या एनजीओच्या प्रमुख असलेल्या दीपिकाला दाखवलं जातं. ती सिनियर पोलीस ऑफिसरला भेटण्यासाठी आलेली असते. ती त्यांना सांगते की मलाडमध्ये अलीकडे सुरू झालेल्या एका एनजीओवर मला शंका आहे. तिथे ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्याच्या नावाखाली काहीतरी वेगळंच काम सुरू आहे. तेव्हा सिनियर ऑफिसर सुनील नावाच्या एका इन्स्पेक्टरला बोलावतो आणि त्याला हे प्रकरण पाहायला सांगतो. दीपिका मग त्या दोघी ऑफिसरसोबत या प्रकरणावर थोडी चर्चा करते. इन्स्पेक्टर सुनील दीपकला सांगतो की आम्ही त्या ठिकाणी नीट तपास केला आहे. त्यांनी एनओसी घेतली आहे आणि सगळी कागदपत्र योग्य प्रकारे भरलेली आहेत. त्याची एक कॉपी मी तुम्हाला देतो. तुम्ही थोडा वेळ थांबा, त्या पॉलिसीज पुन्हा तपासा. जर त्यात काही चुकीचं वाटलं तर तुम्ही त्यांना सांगू शकता. असं म्हणत दीपिका तिथे थांबते. पण त्याचवेळी आपण खुशीला देखील तिथे पाहतो, कारण त्या फ्लॅटमध्ये जो खून झाला होता त्याच्या तपासासाठी पोलिसांनी खुशीला ताब्यात घेतलं होतं आणि आता पोलिसांना तिच्यावरही संशय होता. या घटनेबद्दल लोकांना समजल्यावर मीडियाचे लोकही पोलीस स्टेशन बाहेर जमा होतात आणि तिथेच गोंधळ सुरू करतात. हे सर्व पाहून खुशी खूपच घाबरते. एक महिला कॉन्स्टेबल तिच्यावर ओरडते आणि सांगते, तुझी सगळी माहिती इथे लिही. भीतीने खुशी आपली सगळी माहिती भरते आणि एका कोपऱ्यात बसते. हे सर्व दीपिका बघत असते. काही वेळाने तिला आपल्या कागदपत्रांची फाईल मिळते आणि ती खुशीला पोलीस स्टेशनमधून जाताना पाहते. तेव्हा दीपिका तिला थांबवत म्हणते, अगं तू इकडून जाऊ नकोस, बाहेर मीडिया असेल. ती खुशीला मागचा रस्ता दाखवते आणि तिला तिकडून जाण्यास सांगते. खुशी मग आपल्या मैत्रिणीला श्रुतीला कॉल करते आणि तिला बोलावते. श्रुतीने तर ही न्यूज आधीच टीव्हीवर पाहिलेली असते, त्यामुळे ती आपल्या एका मित्रासोबत पोलीस स्टेशनला पोहोचते. हे लोक खुशीला भेटतात, पण ते बाईकवर आलेले असतात आणि जर खुशीला बाईकवरून जाताना कोणी पाहिलं तर ब्रेकिंग न्यूजच्या नादात लोक तिच्या मागे लागतील. म्हणून असं उघडपणे जाणं धोकादायक होतं. तेव्हा दीपिका खुशीला सांगते, थांब, मी तुला माझ्या गाडीत सोडते. ती खुशीला कारमध्ये बसवते आणि तिच्या घरी पोहोचवते. पण तिथेही एक मोठा गोंधळ उडतो. त्यानंतर त्या लोकांना कळतं की त्यांच्या लँडलॉर्डने त्यांना आता तिकडून काढून टाकलं आहे. त्या मर्डरच्या बातमीमुळे त्यांना रूम खाली करावी लागते.
तेव्हा खुशी प्राचीन नावाच्या तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि तिच्याकडून मदत मागते. इकडे दीपिका खुशीला विचारते, सगळं ठीक आहे ना? तुला जर कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मला कॉल कर, असं सांगून ती तिला आपला नंबर देते आणि तिकडून निघून जाते. पण खरं तर खुशीने तिला सांगितलंच नसतं की तिला अजूनही राहायला जागा मिळालेली नाही. कारण खुशीची मैत्रीण प्राची हिच्या घरी काही फंक्शन होतं, त्यामुळे तिने खुशीला तिथे यायला नकार दिला होता. पण ही गोष्ट खुशी दीपिकाला सांगू शकत नाही, कारण ती तिला अजून त्रास देऊ इच्छित नव्हती. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण दीपिकाला टीव्ही न्यूज चॅनलवर एका चर्चासत्रात पाहतो. चर्चेचा विषय असतो जंगलात राहणाऱ्या आदिवासींचं जीवन. त्या पॅनलवर तिच्यासोबत आणखी काही लोकही असतात. इंटरव्ह्यू संपल्यानंतर ती त्या चॅनलमध्ये काम करणाऱ्या आपल्या एका मैत्रिणीला भेटते. तिची मैत्रीण रिया एक न्यूज एडिट करत असते आणि ती न्यूज खुशीबद्दलच असते. कारण त्या मर्डरची बातमी खूपच ट्रेंडिंग झाली होती, त्यामुळे खुशीशी संबंधित काहीही न्यूज तयार करून ती चॅनलवर टाकायची होती. त्यामुळे रिया खुशीच्या युट्यूब चॅनलवर तिचे जुने व्हिडिओज बघत असते, काही वादग्रस्त सापडतंय का हे शोधण्यासाठी. इतक्यात खुशी तिच्या चॅनलवर लाईव्ह येते आणि तिच्या प्रेक्षकांना सांगते, माझ्यासोबत जे काही घडत आहे त्यामुळे मी खूपच घाबरून गेले आहे. आम्ही ज्या घरी राहत होतो तिथल्या मालकानेही आम्हाला घरातून काढून टाकलं आहे. जे मित्र मदतीला येणार होते तेही आता कॉल उचलत नाहीये. सध्या मी आणि माझी मैत्रीण श्रुती एका लॉजमध्ये राहतो आहोत. हे लॉजवाले सुद्धा आम्हाला राहण्याची परवानगी देत नव्हते, पण आम्ही त्यांना खूप विनंती केली तेव्हा कुठे त्यांनी एका दिवसासाठी राहायची परवानगी दिली आहे. आता पुढे काय करायचं हे मला काहीच कळत नाही. फक्त इतकं वाटतं की ही केस लवकरात लवकर सुटावी. तुम्ही सगळे असंच सपोर्ट करत राहा, असं म्हणत ती लाईव्ह स्ट्रीम बंद करते. हे पाहिल्यावर दीपिका लगेचच खुशीला कॉल करते, जर तुम्हाला राहायला जागा मिळाली नव्हती तर मला कॉल का नाही केला? जर हे मीडियाला कळलं की तुम्ही कोणत्या लॉजमध्ये थांबले आहात तर ते लोक तुम्हाला त्रास देणार. असं करा, माझं एक NGO आहे, तुम्ही तिथे राहा. मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते, तुम्ही लगेचच तिथे या. मी माझ्या स्टाफशी बोलते. मग खुशी आणि श्रुती त्या NGOच्या ॲड्रेसवर जाऊन तिथे राहायला जातात. संध्याकाळी दीपिका त्यांना भेटायला येते आणि त्यांच्यासाठी जेवण सुद्धा घेऊन येते. इतकं सगळं लक्ष दिल्याबद्दल खुशी तिला थँक्यू म्हणते आणि म्हणते, मला माहिती नाही की ही पोलीस केस केव्हा संपेल. दीपिका म्हणते, सगळ्यात आधी पोलिसांना हे पटवून द्यावं लागेल की या मर्डरमध्ये तुझा काहीही संबंध नाही, तेव्हाच तू यातून सुटू शकशील. खुशी विचारते, मी हे सगळं कसं सिद्ध करू? दीपिका म्हणते, माझा एक मित्र आहे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, मी त्याच्याशी बोलते. तो या प्रकरणाची चौकशी करून पुरावे आणून देईल. पुढच्या दिवशी आपण प्रथमेश नावाच्या एका डिटेक्टिव्हला पाहतो, ज्याला रवी एजन्सीबद्दल माहिती मिळते. त्यामुळे तो त्या बिल्डिंगजवळ जाऊन आसपासच्या लोकांकडून रवी एजन्सीबद्दल विचारपूस करतो. याच दरम्यान तो रवीवर लक्ष ठेवतो आणि त्याला पकडतो. यानंतर रवीला दीपिकाकडे नेलं जातं. दीपिका त्याला विचारते, तुझ्याकडे रोहित जॉब मागायला आला होता ना? मग ठीक आहे, आम्हाला त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी सांग, नाहीतर आम्ही तुला पोलिसात देऊ. तेव्हा रवी म्हणतो, नाही नाही मॅडम, मी सगळं सांगतो, तुम्ही फक्त माझ्याबद्दल पोलिसांना सांगू नका. तो रोहित खूपच चालाक आणि फ्रॉड प्रकारचा माणूस होता. गेले कित्येक दिवस तो माझ्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होता, पण मी त्याला अनेक वेळा सांगूनही त्याने एकदाही त्याचे डॉक्युमेंट्स ऑफिसमध्ये आणले नाहीत. काही महिन्यानंतर तो मला ऑफिसच्या बाहेर भेटू लागला. त्याने माझ्याशी मैत्री केली. मग आम्ही एकत्रच चहाच्या टपरीवर चहा प्यायला जाऊ लागलो. तो मला नेहमी सांगायचा की त्याला फक्त इन्शुरन्स सेक्टरमध्येच नोकरी पाहिजे, कारण त्याला तेवढंच काम येतं. याच दरम्यान त्याची ओळख स्कॅमर विपिनशी झाली. विपिन आणि त्याचे मित्र मोठमोठ्या लोकांना कॉल करून त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून पैसे लुटायचे. विपिन आणि त्याचे लोक अशा प्रकारचे स्कॅम करत असत. रोहितही त्यांच्यात सामील झाला. इतकंच नाही तर रोहितने त्यांना इन्शुरन्स सेक्टरमध्ये स्कॅम कसा करायचा हे शिकवायला सुरुवात केली. मग त्या लोकांनी अनेकांना लुटलं, खूप पैसे कमावले. काही महिन्यातच त्यांनी गाडी, कार, बंगला, फ्लॅट वगैरे सगळं घेतलं. पण मला माहिती होतं की त्यांचा धंदा बेकायदेशीर आहे, तो फार काळ टिकणार नाही. एक दिवस हे सगळं नक्कीच कोसळणार, म्हणून मी त्यांच्यापासून लांब राहिलो. एक दिवस रोहितचा मित्र फैजल माझ्या ऑफिसमध्ये आला आणि जोरजोरात ओरडू लागला. तो डेस्परेट होऊन रोहितबद्दल विचारत होता. तेव्हा मला रोहितबद्दल एक धक्कादायक गोष्ट कळली की त्याने फैजलला फसवून त्याच्याकडून 20 लाख रुपयाची बॅग चोरली आणि मुंबईत पळून आला होता. तेव्हा मी फैजलला सांगितलं की रोहित इथे नोकरी शोधायला आला होता, पण तो आता कुठे आहे हे मला माहिती नाही. रवी दीपिकाला सांगतो की माझ्या ऑफिसच्या CCTV फुटेजमध्ये तुम्हाला फैजलचा चेहरा दिसेलच. थोड्या वेळाने दीपिका आणि त्या दोन्ही मुली CCTV फुटेज पाहतात. तिथे फैजलला पाहून श्रुती म्हणते, ही व्यक्ती कुठेतरी मी पाहिलेली आहे, कदाचित खुशीच्या ब्लॉगमध्ये. मग ते लोक खुशीचा YouTube चॅनल ओपन करून त्यावरचे व्हिडिओ पाहायला लागतात आणि जेव्हा खुशीने लाईव्ह स्ट्रीम करताना त्या अनोळखी बॅगला त्या फ्लॅटमध्ये देण्यासाठी ती गेली होती, तेव्हाच फैजल त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला होता. तो घाबरून लगेचच तिकडून निघून गेला. यानंतर श्रुती त्या फ्लॅटमध्ये गेली आणि तिथे तिला रोहित मृतावस्थेत दिसला.
म्हणजे शक्यता आहे की रोहितचा खून फैजलनेच केला असावा. आता राधिका ही गोष्ट इन्स्पेक्टर सुनीलला जाऊन सांगते. तेव्हा इन्स्पेक्टर आपल्या कॉन्टॅक्ट्स आणि कंट्रोल ऑफिसच्या मदतीने फैजलला शोधून काढतो. पोलीस फैजलला जोरात मारहाण करते आणि त्याच्याकडून खऱ्या गोष्टी कबूल करून घेतात. तेव्हा फैजल सांगतो की रोहितने त्याला फसवलं होतं. रोहितने त्याच्याकडून 20 लाख रुपयांची बॅग घेऊन त्याला धोका दिला होता. ही सगळी माहिती फैजल पोलिसांना सांगतो. पोलिसांना आधी फैजलवरच संशय होता की त्यानेच रोहितचा खून केला असावा. पण फैजल सांगतो की जेव्हा मी रोहितला भेटण्यासाठी फ्लॅटमध्ये गेलो तेव्हा तिथे आधीच त्याचा मृतदेह पडलेला होता. हे पाहून मी खूप घाबरलो आणि तिकडून चुपचाप निघून गेलो. फैजलचं हे म्हणणं ऐकून पोलिसही विचारात पडतात. मग अखेर रोहितला मारलं तरी कोणी? यानंतर फैजल पोलिसांना हेही सांगतो त्याला एक अनोळखी नंबरवरून कॉल आला होता आणि रोहित त्याला 20 लाख रुपये परत करणार होता. कदाचित ही माहिती त्या व्यक्तीला होती कारण त्याच व्यक्तीने फैजलला ब्लॅकमेल केलं होतं. तुला जे 20 लाख रुपये मिळणार आहेत ते मला दे, नाहीतर मी रोहितच्या बाबतीत पोलिसांना सांगेन. तो इन्स्पेक्टर सुनील फैजलला सांगतो तू त्या नंबरवर कॉल कर आणि त्याला पैसे द्यायला रात्री एका ठिकाणी बोलाव. मग रात्री आपण पाहतो की एका सुनसान जागी फैजल बॅग घेऊन उभा राहतो. मग थोड्या वेळाने तिथे चेहरा झाकलेला एक व्यक्ती फैजलकडून पैसे घ्यायला येतो. पण तेवढ्यात अचानक पोलीस तिथे पोहोचतात आणि त्याला घेरून घेतात. पोलिसांना पाहताच तो व्यक्ती पडायचा प्रयत्न करतो. दीपिका त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो तिला धक्का देतो, ज्यामुळे दीपिकाच्या हाताला इजा होते. पोलीस त्याच्या पाठलागात असतानाच अचानक एक ट्रक त्याला धडकतो आणि तिथे त्याचा जागीच मृत्यू होतो. पोलीस जेव्हा त्या व्यक्तीकडे पाहतात तेव्हा कळतं की तो दुसरा कोणी नसून जॉब एजन्सीचा रवीच होता. आता रवीचा मृत्यू झाल्याने पोलिसांना वाटतं की रोहितच्या खुनामागे रवीचाच हात असावा. त्यामुळे पोलीस रोहितच्या मर्डरचा आरोप रवीवर टाकतात आणि केस क्लोज करतात. खरं तर रवीलाच माहिती होतं की रोहितकडे खूप पैसे आहे, म्हणून त्याने फैजलला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण असं करताना उलट त्याचा जीव गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हॉस्पिटलचा सीन पाहतो, जिथे दीपिकाच्या हाताला प्लास्टर असतं आणि डॉक्टर तिला एक आठवड्याची बेड रेस्ट सांगतात. इन्स्पेक्टर अनिल तिथे येतो आणि तिच्या तब्येतीची चौकशी करतो. तो खुशीलाही सांगतो की आता पोलिसांना तिच्यावर काहीही संशय नाही, ती आता या केसपासून मोकळी आहे. हे ऐकून खुशी आणि दीपिका खूप खुश होतात. खुशी दीपिकाचे आभार मानते आणि तिच्या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्याचं सांगून निघून जाते. नंतर दीपिका खुशीचं चॅनल पाहू लागते आणि तिथे एक मोठा ट्विस्ट उलगडतो. ती खुशीच्या एका व्हिडिओमध्ये श्रुती आणि खुशीलाच बोलताना पाहते. त्या व्हिडिओमध्ये श्रुती काही डॉक्युमेंट्स वाचत असते आणि तिच्या मोबाईलमध्ये रोहितचा फोटो दिसतो. मग दीपिकाच्या लक्षात येतं की श्रुती आणि खुशी दोघीही रोहितला आधीपासूनच ओळखत होत्या. ॲक्च्युली काय झालं होतं ते आता आपण पाहतो. रोहित ज्या इन्शुरन्स कंपनीत काम करत होता तिथून श्रुतीच्या वडिलांचे इन्शुरन्सचे पैसे येणार होते. पण रोहितने श्रुतीला फसवून ते पैसे स्वतःच घेण्याचा प्लॅन केला होता, म्हणून तो तिच्या कागदपत्रांमध्ये मुद्दाम चुका दाखवत होता. जेव्हा खुशीने श्रुतीला विचारलं की तुला पैसे मिळण्यात काय अडचण येते, तेव्हा श्रुती सांगते की इन्शुरन्स ऑफिसमध्ये रोहित नावाचा मुलगा आहे जो सगळी अडचण निर्माण करत आहे. तेव्हा खुशीच्या डोक्यात एक कल्पना येते. खुशी म्हणते आपण त्या रोहितचा मागोवा घेऊन त्याच्यावर गुपचूप व्हिडिओ तयार करूया. तो नेमकं काय स्कॅम करतोय हे दाखवूया. मग आपण त्याला ब्लॅकमेल करू की तू श्रुतीच्या इन्शुरन्सचे सगळे पैसे दे, नाहीतर तुझे हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू आणि पोलिसांकडे तुझं बिंग फोडू. श्रुतीला आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी पैशांची गरज असते, त्यामुळे तीही या प्लॅनमध्ये सामील होते. दुसऱ्या दिवशीपासून त्या दोघी रोहितचा मागोवा घ्यायला लागतात आणि त्याच्याशी संबंधित सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करतात. एक दिवशी रोहित खूप सारे पैसे घेऊन आपल्या फ्लॅटवर येतो. तो दरवाजा उघडतो तर दरवाजा आधीच तुटलेला असतो. तो पैसे आत ठेवून वॉचमनला दरवाजाबद्दल सांगायला जातो. तेवढ्या श्रुती आणि खुशी त्याचा पाठलाग करत त्या बिल्डिंगमध्ये पोहोचतात. खुशी त्याच्या घरात घुसते आणि त्याच्या विरोधात काही पुरावे शोधू लागते. तेवढ्यात रोहित घरी परत येतो आणि अचानक रूममध्ये खुशीला पाहून त्याला तिच्यावर संशय येतो. खुशी पडून जाण्याचा प्रयत्न करते पण तो तिला थांबवतो. तेवढ्यात श्रुतीही तिथे पोहोचते आणि तिघांमध्ये जोरदार झटापट सुरू होते. या झटापटीत श्रुतीच्या हातात एक वस्तू लागते आणि ती रोहितच्या डोक्यावर घाव करते आणि त्या घावामुळे रोहित तिथेच मरण पावतो. रोहितला मृत पाहून त्या दोन्ही मुली खूप घाबरतात आणि पैशांचे बॅग व आपलं सामान घेऊन तिकडून ताबडतोब निघून जातात. पण इथेच एक गोष्ट त्यांच्या नशिबाची. त्या दिवशी त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं रिपेअरिंग काम सुरू होतं. त्यामुळे त्यांचा त्या दिवशीचा कुठलाही फुटेज रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे कोणालाच काही समजत नाही की त्या दोघी तिथे होत्या. घाईघाईत त्या दोघी बाहेर पडतात. पण एका जागेवर आल्यावर खुशीला आठवतं की तिचा मोबाईल फोन त्या रूममध्येच राहिलाय. आता कोणत्याही परिस्थितीत तिला आपला फोन लागणारच होता, कारण जर त्या रूममध्ये पोलीस आले तर त्यांना खुशीचा फोन मिळणार होता आणि मग या केसमध्ये खुशी पकडली जाईल. त्यामुळे खुशी आणि श्रुती इथे एक नवीन प्लॅन तयार करतात. त्या दोघीही बीचजवळ एका लावारस पॅकचं नाटक करत लाईव्ह स्ट्रीमिंग करत पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये जातात.
आणि अगदी त्याच पद्धतीने अननोइंगली नाटक करतात की खुशी लाईव्ह स्ट्रीमिंग करत करत त्या फ्लॅटमध्ये पोहोचते आणि असं दाखवते की ज्या रूममध्ये मर्डर झाला होता तो बघून ती शॉकमध्ये गेली आहे. आणि तेवढ्यात ती चुपचाप आपला फोन परत घेते आणि त्यानंतर तिथे पोलिसांना बोलावलं जातं. आणि मग काय झालं ते तर तुम्हाला माहितीच आहे. इथून पुढे दीपिकाला समजतं की या दोघी मुलींनी तिच्या पावरचा फायदा घेतला होता. कारण श्रुती आणि खुशीला माहिती होतं की दीपिकाची पोलिसांची चांगली ओळख आहे. जर ती त्यांची मदत करेल तर त्यांची केस लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. पण आता पाहिलं तर या दोघींनी तसं काही चुकीचं काम केलं नव्हतं. श्रुतीला आपल्या वडिलांच्या इन्शुरन्सचे पैसे हवे होते आणि तो रोहित तर सगळ्यांकडूनच पैसे लुटत होता. त्यामुळे त्याचा शेवट असा भयानक होणारच होता. अशा प्रकारे दीपिकाला आता सगळं समजतं. पण तरीही ती त्या दोन्ही मुलींना काहीच बोलत नाही आणि त्या दोघींनाही तिकडून ती जाऊ देते. आणि अशा प्रकारे हा चित्रपट इथेच संपतो. कधी कधी आयुष्य जगण्यासाठी सत्य झाकावं लागतं आणि खोटं दाखवावं लागतं. खून झाला पण कारण काही वेगळं होतं. न्याय झाला पण न्याय व्यवस्थेला वळसा घालून. श्रुती, खुशी आणि दीपिका या तिघीही वेगळ्या वाटेवर होत्या. पण त्यांच्या निवडींनी एक अशी कहाणी उभी केली जिथे चुकीला पण एक कारण होतं आणि बरोबर वाटणाऱ्या गोष्टींमागे गडद सावल्या होत्या. तर मंडळी, ही गोष्ट होती लाईक आणि सबस्क्राईबची. तर तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.